तर इकडे स्पर्धा चालू आहेत लहान मुलांच्या आणि इकडे जी तयारी चालू आहे ना ती रात्रीच्या महाप्रसादाची. इकडं मिरची तयारी होते, मिरची ठसका लागतोय. त्याच्यानंतर इकडे दाखवतोय, इकडं आमची मामी आहे आणि मामी काय कसली भाजी आहे? काबुली चणे आहेत आणि बटाटा असणार आहे इकडं. आणि त्याच्यानंतर इकडं ही डाळ आहे ना, आमटी आहे. तर आज महाप्रसादाला आमटी आहे, त्यात शेवग्याच्या शेंगा टाकल्यात आणि इकडे काबुली चणे बटाटे आहेत. तर आता जेवण म्हणजे महाप्रसाद चालू आहे, तर तोपर्यंत आपण पुढे जाऊन आणखी तयारी काय काय आहे ना ते दाखवतो. इकडं जर चालू आहे ना एक नंबर हिरवीगार मिरचीचा ठेचा तयार होते. ठसका मिरची आहे, ठेचा नाही म्हणणार ना, कांदा टाकून त्या मिरची तयारी होते. तर भारी तयारी सुरुवात आहे इकडे सगळे महाप्रसादाची. आता संध्याकाळचे वाजलेत 7 वाजलेत आणि आत्ता सुरू होणार आहे हरिपाठाची तयारी चालू झाली आहे. वाडीतील सगळे ग्रामस्थ वगैरे जमायला सुरुवात झाली. इकडे सुधीर मामा आहे, सुधीर मामा फुल गेटअपमध्ये आहे. रामकृष्ण हरी आणि सगळे तयारी. साहिल पण भाई सफेद कुर्ता पायजमा वगैरे सगळे घालून इकडे समर आहे. आणि आत्ता आमची तयारी कसली आहे माहिती आहे का? हरिपाठची तयारी आहे. हरिपाठ आता सुरुवात होणार आहे. इकडे बघाल इथे सगळे टाळ आहेत, इकडं ढोलकी नाल ठेवायला घोडी उभी आहे आणि इकडं माईक वगैरे लागलेत. आणि फायनली आत्ता सगळी जी तयारी असणार आहे ती हरिपाठाची. आणि हरिपाठाची तयारी आहे ना इकडं सुरुवात होणार आहे बघा आमच्या मंदिरातून. संध्याकाळचं डेकोरेशन जे केले लाईट वगैरे लावले त्याचे दृश्य. हरिपाठ झालं आहे आणि आत्ता जी तयारी आहे ती संध्याकाळच्या महाप्रसादाची. आणि संध्याकाळचा आता महाप्रसाद आमच्या इथं चालू झाला आहे आणि आत्ता सगळेजण महाप्रसादाला सुरुवात करत आहेत. तर वाडीतील सगळे महिला मंडळ आहेत ना, तर महाप्रसाद
आमच्या इथे आहे ना ताटामध्येच सुरुवात करतात आणि इथे पंगत बसली जाते. जशी मांडवामध्ये पंगत लागते ना, तशीच महाप्रसादाची देखील पंगत लावली जाते आणि तुम्ही बघत असाल की ताटामध्ये जेवण वाढलं जाते आणि सगळे जेवढे आलेले पाहुणे किंवा ग्रामस्थ असतात त्यांना पहिल्या पंक्तीमध्ये या महाप्रसादाचा मान दिला जातो. बघा, आमटी, भात, पापड, लोणचं आहे, हिरवी मिरची आहे, काबुली चना बटाट्याची भाजी आणि ती शेंग आहे ना ती आमटीतली म्हणजे डाळीमध्ये जी शेंग टाकली तीच आहे. आणि अशा रीतीने आता महाप्रसादाला सगळेजण बसलेत. आमच्या वाडीतील ग्रामस्थ पाहुणे मंडळी जेवढे जेवढे लोक आलेत ना ते सगळे त्या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. आणि ते बघायला हरिपाठ झाला आहे. हरिपाठ झाल्यानंतर भरपूर मंडळी होती ते ह्या पंगतीमध्ये बसलेले आहेत. अजून 1-2 पंक्ती उठतील, त्याच्यानंतर महिला मंडळ पण असेल ते जेवायला बसतील. इकडे माझ्यासोबत माझा मित्र आहे अक्षय, तो पण आज मुंबईवरून आला होता आणि खास हरिपाठ म्हणजे आमचा हनुमान मंदिराच्या उत्सवाला आला होता. लाजतोय तो जेवते व्हिडिओ नाही काढून ते ठीक आहे. तर तुम्हाला दाखवायचं होतं की महाप्रसाद कसं असतं. सिम्पल आहे एकदम, नॉर्मल जसा प्रसाद असतो तसंच असते. त्यात काय विशेष नाही, फक्त शेवग्याची शेंग आहे ना ती आमच्या इकडे कॉमन झाली आहे. तुम्ही जर मला फॉलो करत असेल तर माझ्या बरेच मागे एक व्हिडिओ टाकला होता, ती शेवग्याची शेंग असते. ही पण आमच्या घराच्या शेजारच्या शेवग्यावरची शेंग आहे. या जेवायला पहिला प्रसादाचा लाभ घेऊया, नंतर पुढचा व्हिडिओ बघूया. आणि ताजे ताजे मुंबईवाले आलेत हे झाले तर आता महिलांसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ना, ते थोडं लेट झालं होतं. आज रात्री जागरणच असणार आहे, त्यामुळे महिलांचा कार्यक्रम आता संगीत खुर्ची वगैरे चालू केलं आहे. आणि इकडे बघा, इकडे महिला संगीत खुर्चीसाठी तयार झालेले आहेत. आणि इकडं आत्ता पुढे संगीत खुर्ची चालू होणार आहे. इथं मंडळाचे कार्यकर्ते स्पीकरमध्ये येत आहेत, त्यामुळे सगळे इकडे स्पर्धक आहेत ना, महिला स्पर्धक आमच्या वाडीतील. एकदम निवांत रात्रभर आता हे खेळ चालू राहणार आहे. यावर्षी थोडंसं चेंजेस झालं. आणि इकडं बघा, संगीत खुर्चीला स्टार्ट होते पण कॉपीराइट येईल म्हणून म्युझिक मी टाकणार नाही, तर गाणं वेगळं असेल आणि म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक वेगळे असेल. पण आता पाठीमागे बघा
बंद झालेला आहे आणि इकडे पहिला गडी गारद, पहिला विकेट बर्थडे गर्ल. तसेच झालेले आरती मेटकर बाद झालेले. आरती मेटकर बाद. तेवीस स्पर्धक चित्र धावा आणि बाद झालेले मंगल डाऊल. मंगल पोलीस स्पर्धेत यायचंय. कोण खेळाडू बाद झालेले आहेत. खेळाडू महिला मंडळाचा खेळाडू बाद. आणि तिकडे प्रतीक्षेनंतर स्पर्धक बाद झालेले आहेत. संगीता मेटकर विजेता झालेल्या आहे. संगीत खुर्चीचे आता आहे ना, आता महिलांचे खेळ झालेले आहेत संगीत खुर्चीचे आणि आता पुरुषांचे स्पर्धा चालू झाल्या आहेत. भरपूर रांग लागले इथं सगळे आमच्या वाडीतील पुरुष आहेत ना सहभागी झालेत आणि आता स्टार्ट चालू झालं इकडं पुरुषांची संगीत खुर्ची. बंद आणि आता एक कोणतरी या खेळातून बाद होणार आहे आणि मामा हरणार आहेत त्याच्यामुळे त्यांना तुम्ही हरणार आहात, विजेते होणार आहेत. जमलेले आहेत आणि बाद झालेले आहेत. अमित बादशाह चला एक खुर्ची कमी करा वडावा. आणि शेवटचा विनर आहे संदीप मेटकर आणि राजू मेटकर. ऑपरेटर बंद करतो. माणसं बघून गेम खेळला जातो. इथं अत्यंत चुकीचं चीटिंग करत होते. काय चीटिंग वगैरे नाही, काय झालंय का माहितीये, टेबला खालून पैसे दिला. ह्या तिघी पण हारल्या आणि यांना तो दुःख ना सहन होत नाही त्या तिघींना आणि तिघींना बक्षीस नाही भेटलंय. इकडे सगळे विजेते तिकडे आहेत. या वर्षाचं सगळ्यात मोठं दुःख त्यांच्या आयुष्यात आहे की एकही बक्षीस नाही मिळत. आता आहे ना बादलीत बॉल टाकल्या महिलांसाठी स्पर्धा चालू झाल्या आहेत. संगीता मेटकर आमच्या वाडीतले स्पर्धक आहेत आणि त्यांनी पहिला मार्गदर्शन करतात आमच्या वाडीतले बंधू मामा त्या उपस्थित आहे आणि पहिला बघूया. इकडे बघा पहिला बॉल बादलीतून बाहेर डायरेक्ट. ओ 2 बॉल बादलीच्या बाहेर गेलेला आहे. एक बॉल पहिला बॉल बादलीत जरा जोरात टाकायचे आहेत. खतरनाक मरू दे.
अरे या 3 बॉल गेले असते. संगीता मेटकर यांनी बादलीमध्ये 1 बॉल टाकलाय. 2 बॉल बादलीच्या बाहेर. रोशनी मेटकर 4 बॉल बाहेर गेलेले. 5 बॉल. शेवटचा बॉल. रोशनी मेटकर यांनी 1 पण बॉल टाकलेला आहे. एक मंगल पांडे. मंगल 2 बॉल बादलीच्या बाहेर. मंगल डावॉल. ग्रामपंचायत सदस्य आमच्या वाडीतील चित्रा चित्रा मेटकर किती मेटकर. बॉल टाकलेले बादलीमध्ये. 1 बॉल बादली. दुसरा बॉल बादलीत जाता जाता राहिलाय. सती मेटकर नाव लिहायचं. पहिला बॉल बादलीच्या बाहेर, बादलीतून बाहेर. दुसरा बॉल बादलीच्या बाहेर गेलेला आहे. बा आमची पाचम काकू कुठे दिसत नाही. हौशी स्पर्धक आहेत त्या. एक पण बादलीत बॉल एकही बॉल बादलीत नाही. आणि 6 बॉल बादलीत टाकायचे. आणि आता पुढील स्पर्धक 6चं बक्षीस घेऊन जायचंय. कमिटी मेंबर एकदम स्ट्रिक आहेत. एक पण नाही बादलीत बॉल गेलेला आहे. सुप्रिया मेटकर आपल्याला काहीतरी बक्षीस घेऊन जायचं आहे. शेवटचा बॉल रागात मारलेला आहे. सगळे बॉल बादली. पुढील स्पर्धेला टाकलंय ना, ही स्पर्धा जेव्हा आम्ही चालू करतो तेव्हा वाडीतल्या सगळ्या महिला याच्यामध्ये सहभागी होतात. कारण वेगळा गेम आहे, मजा येते. सगळ्यांना काय जास्त संगीत खुर्चीत जास्त धावपळ होते, त्यामुळे बरेचसे स्पर्धक भाग नाही घेत. पण बादलीत बॉल टाकण्याची स्पर्धा आहे. आमच्या वाडीतल्या जेवढ्या पण महिला आहेत आता सगळ्या सहभागी होतात. हा खेळ आम्ही दरवर्षी आवर्जून ठेवतो आणि सगळ्या त्यात आवडीने सहभाग घेतात. तर इकडे बघा, अमित बादशाह मुख्य बोलणार ते त्यांनी या एक बॉल स्पर्धा बादली. आणलेली आहे. अमित बादशाह यांनी डोंबिवली अमित बादशाह एक बॉल बादलीत गेलेले स्पर्धक भरपूर झालेत. तर बघूया आता काय करतात ते. शेवटचा बॉल. दोन बॉल बादलीत जाता जाता दुसरा. निंदिनी बादशाह आता एका साईडला लेख उभा आहे, दुसऱ्या साईडला सून उभी आहे. किती बॉल बादलीत जातात बघूया. वा वा 2 बॉल बाहेर. बादलीच्या बाहेर बॉल गेलेला आहे. हा व्हिडिओ मामान बघितला, उद्याच्या उद्या गाडी पकडून येईल गावाला. एक बॉल बादलीने घेतलाय. सुनखुश झाले. 1 बॉल बादलीत. मम्मीने 1 बॉल बादलीत टाकलेला आहे. पुढील स्पर्धा दुसरे स्पर्धक पहिला बॉल सपोर्ट टीम इकडे निराश झालेली आहे. सपोर्ट टीम निराश झाली आहे. अरे हा चिडला बाई. डायरेक्ट बॉल टाकायचा. बॉल बादलीत नाही जात, पण हा चिडतो इकडे. प्रॅक्टिस दिलं नाही मम्मीला. बॉल येत नाही. 6 बॉल बाद झालेले आहेत. सुजाता मेटकर आहे. सुजाता मेटकर मुंबईला पप्पींची धाकधूक वाढलेली आहे. स्पर्धक अरे भाई गेम बंद कर, गेम बंद नाही. विजेता घोषित. पाय बाय कधी मेटकर बघूया किती. नियम कडक आहे. कधी मेटकर नियम कडक आहे. शेवटला 2 राहिले. अक्षय तयारीत राहा. आणि शेवटचा खिलाडी लवकरात यायची कृपा करावी. कुणाचं कधी मेटकर त्यांचं कधी मेटकर बघायचंय. रेषेवरती पाय प्रति मेटकर चांगलं काम करतात. प्रति मेटकर अरे भाई फुल टेन्शन मध्ये जाऊन आलाय. अरे 2 जाऊन आले. शपथ 3 बॉल टाकायचंय.
पंच खतरनाक आहेत आमचे. जाल जाल जाल. रात्रीचे वाजले 2 आणि आमच्या इथे चाललेत स्पर्धा आणि आता पोलीस स्पर्धक आलेत. पुढे जा पुढे जा. बस बस. 4 पैकी किती बॉल जाणार आहेत बादलीत त्यातून स्पर्धक सविता पहिला आणि दुसरा असे 2 स्पर्धक येतील. बघूया किती बॉल बादलीचे. पहिला बादलीच्या बाहेर 2. दुसरा 1 गेलाय. मागला 1 गेला. पुढील स्पर्धक आहे प्राची मतकार. 4 बॉल आहे 4 बॉल. आणि इकडं बघा 1 बॉल टाकले. 1 नंबर सील झालाय. रात्रीचे वाजलेत किती वाजले 2 प्राची मतकार. आणि इकडं बघा कसला चंद्र दिसतंय. आणि प्राची मतकार. 3 पैकी कमेंट 1 टाकायचं आहे. शेट यार बायको नाही तर मनच लागत नाही. राजू मतकार. पहिला बॉल बादलीच्या बाहेर. दुसरा बॉल बादलीच्या बाहेर. तिसरा बॉल बादलीच्या बाहेर. ओ 4 बॉल. कमिटी मेंबरला ट्रायल बेसवर खेळवतो आम्ही. कमिटीत जे स्पर्धक आहेत आता आम्ही त्या कमिटी मेंबर आम्ही बक्षीस नाही घेत. गावातल्या मंडळींना ते बक्षीस राखीव ठेवतो आम्ही. जरी आम्ही विजेते झालो संगीत खुर्चीमध्ये मी हरलो नव्हतो पण 2 स्पर्धक राहिले त्याच्यानंतर कमिटीने सांगितलं की बाहेर जा म्हणून. तर आम्ही ते जस्ट टाइमपास गावातील मंडळींसाठी राखीव ठेवतो. आणि इकडं बघा आम्ही 1 बॉल बादलीत गेलाय. भाई खुश झाले खुश झाले. भांडी वाकडी आहे. इकडे इकडे कर वाज जवळ आणि इकडे. पाय बी बघा त्याने हो वाईकडे ठेवू काय. स्पर्धा आहे. अरे बॉल आहे ना बॉल. मामा 1 बॉल ना दिला. आमच्या मंडळाचे अध्यक्ष चिटिंग. पहिला बॉल बादलीच्या बाहेर. पहिला बॉल बाहेर. दुसरा बॉल बादलीच्या बाहेर. तिसरा बॉल बादलीच्या बाहेर. चौथा बॉल बादलीत जाऊन आला. 5वा पण बादलीच्या बाहेर. 6वा. दुपारी 3 वाजल्यापासून कॉमेंट्री करतोय आणि आता 1 गेम खेळायला एकही बॉल बादली. किती बॉल टाकतोय बादलीमध्ये. क्रिकेटचे पहिला कॅप्टन बॉल बादलीच्या बाहेर. फायनलला त्याने 2 कॅच पकडला. बादलीच्या बाहेर. पहिलं प्राइज आपल्याला आला असता. दुसरं प्राइज आलेलं आहे. नाही नाही चिटिंग आहे चिटिंग आहे चिटिंग आहे चिटिंग. जरी अक्षयचे किती बॉल गेले तरी पण बक्षीस मिळणार नाही. कसं वाटतं तुम्ही जिंकल्याबद्दल. पण खरा खरा जो ते बोलतात ना ते तिकडे दहशत होती. काय बोलतात नंबर नाही ना पहिला बॉल. प्रतीक आलाय कमिटी मेंबर खेळायला. केसावर प्रत्येक मॅचचा बादलीत बॉल टाकायचा आहे. 1 बॉल गेलेला आहे. आजचा व्हिडिओ इथं संपवतोय. आता बराच वेळ झालाय आणि आजच्या दिवसाच्या ज्या स्पर्धा होत्या अजून काही बाकी आहेत ते उद्याच्या दिवसात आम्ही घेणार आहोत. आणि उद्या असणार आहे पूजा. आज जागरण होतं आणि हा व्हिडिओ इथे संपवतोय. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. दुसरा ब्लॉग कंटिन्यू असणार आहे. इकडे विहान आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या दिवसाचे आमचं नियोजन काय असणार आहे ते दाखवणार आहे. हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे कारण भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे.
चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.